नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरामध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। शहरातील विविध मंडळांतर्फे नागरिकांसाठी विविध स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। पिंपळनेर शहराच्या सटाणा रस्त्यावरील आई एकविरा देवीचे मंदिर, रामनगर येथील श्री कालिका देवी मंदिर आणि सप्तशृंगी माता मंदिर, घोड्यामाळ परिसरातील बिजासनी नगरमध्ये बिजासनी मंदिर नवरात्रोत्सव सुरू झाला। या मंदिरावर सकाळी आणि रात्री भाविकांना दर्शनासाठी वेळ राखून ठेवण्यात आलेले असते। या ठिकाणी रोज विधिवत पूजा आणि आरती केली जाते। गावातील वेगवेगळ्या मंडळांमार्फत देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असून या ठिकाणी आरतीनंतर गरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। गांधी चौक मित्रमंडळातर्फे भव्य आरास महाकाल डेकोरेशन करण्यात आले आहे। या ठिकाणी गरबा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहे। मेन बाजारपेठ परिसरामध्ये युवा समर्थ मित्रमंडळातर्फे मूर्ती बसवून गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यासोबतच शेजारीच असलेल्या गोपालनगर मित्रमंडळातर्फेही नवरात्रोत्सवानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे। रामनगर येथे कालिका मंदिर परिसरामध्ये उपक्रम आयोजित करण्यासोबतच गरबा आयोजित केला जातो। सामोडे रस्त्यावरील संतोषी माता मंदिरात मित्रमंडळातर्फे गरबा उत्सव सुरू आहे। नवापाडा रस्त्यावर मशाल मित्रमंडळ तसेच बाबा फ्रेंड सर्कलतर्फे देवीची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांचे रोज आयोजन करण्यात येते। जेबापूर रस्त्यावरील बिजासनी नगरमध्ये बिजासनी मंदिरात नवरात्रोत्सव आणि गरबा दांडिया खेळला जात आहे। सटाणा रस्त्यावरील साईबाबा कॉलनीतर्फे कुबेरेश्वर महादेव मंदिरात ह्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। पिंपळनेर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वेगळेपण जपणारा एक उत्सव ह्या निमित्ताने नागरिकांसाठी आयोजित केला जातो। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद।
खड़ी खड़ी या बोर्ड व्यवस्थित करता काय जाय सगळे व्यवस्थित काय जाय तुम्ही नेत्र स्वास्थ्य वदन कथा टोपी माला
त्रैलोक्यपाल